तिथे आहे दहीहंडी, तिथेच जायचं आहे मला. आणि प्रकाशदादा सुर्वे हे आयोजन करतं दहीहंडीचं. गौतमी पाटील आलेली मानसी आणि विजयाताई सुरवसे आणि खरं सांगू ना, दहीहंडी बघायला एवढी मजा येते ना, एवढं छान वाटतंय ना. आणि आता अचानक पाऊस सुरू होऊन गेलाय. एक ऍक्टर आली आहे, तिला ओळखलंच असेल तुम्ही, सोनू की टिटू की स्वीटी. 1 2 3 4 5 6 7 8 सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांची मानाची हंडी या ठिकाणी फोडलेली आहे. जय सीताराम मित्रांनो, जय श्रीकृष्ण. कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, काल होती कृष्ण जन्माष्टमी आणि आज आहे दहीहंडी. तर तुम्हाला माहिती असेल, ॲज युजली मी जळगावची दहीहंडी कवर करतो. मागच्या वर्षी पण मी जळगावची दहीहंडी कवर केली होती, बट यावर्षी मी मुंबईला आहे. सो मुंबईला ज्या मोठ्या मोठ्या दहीहंडी होता ना, तर ते मी आज कवर करणार आहे. आणि दहीहंडीला इथे ना सेलिब्रिटीजसुद्धा येतात. मी आता चाललेला आहे बोरीवली साईडला. तिथे आहे देवीपाडा म्हणून एक एरिया आहे, तर तिथे प्रकाशदादा सुर्वे यांची दहीहंडी असते. सो मी तिथे चाललेलं आहे आता दहीहंडी बघण्यासाठी. आणि तर मी आता निघतो लवकरात लवकर, कारण आता पावसाचं पण वातावरण आहे. अंधेरीवरून पोचायला खूप वेळ लागेल तिथे. सो लवकर जाऊया गाईस. तर मित्रांनो, मी फायनली आता पोहोचलेलो आहे देवीपाड मेट्रो स्टेशन इथे. आणि येताना बघितलं मी की टोटल आहे ना, हा जो एरिया आहे ना अंधेरी वेस्ट, इथे ना टोटल डोंगर आहे, मतलब काळे काळे ढग आलेले. आणि मेट्रोला जाऊ द्या, दाखवतो तुम्हाला. याच्याच त्या साईडला दहीहंडी आहे. एक सेकंड ना, ते बघा, तिथे आहे दहीहंडी, तिथेच जायचं आहे मला. आणि प्रकाशदादा सुर्वे हे आयोजन करतं दहीहंडीचं. आणि हे सर्व येणार आहे तिथे, करिश्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, गौतमी पाटील आणि बाकी मग ह्या सर्व. लेट्स गो, मग जाऊया आता खाली. गाईस, बघितलं का काय क्रेज असतो इथल्या दहीहंडीला, गणपतीला. आणि त्यानंतर खूप असे सण आहे जे मुंबईमध्ये खूप धूमधामने साजरे केले जातात. पूर्ण अख्खी बसच्या बस भरून येते भाई गोविंदा पथकची. आणि तेव्हा कोणीतरी आलेलं आहे तिथे. अख्खा ट्रॅफिक जाम झालेलं आहे भाई. लेट्स गो, जाऊया तिकडे. गौतमी पाटील आलेली आहे. आपल्या गावचा हळवळ जोडा, पाटलांचा बलगाडा. प्रकाशदादा सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी. आणि बघा किती किती प्राईज आहे. 9 थर लावल्याला 1 लाख रुपये प्राईज आहे, 5 थर वाल्याला 3000 रुपये, 7 थर लावणाऱ्याला 8000 आणि 8 थर लावणाऱ्याला 25000. आता पंचशील गोविंदा पथक आहे ते थर लावणार आहे. त्यानंतर श्री गणेश गोविंदा पथक थर लावेल. आमच्याकडे आज महिला गोविंदा पथकाची सकाळपासून रांग लागलेली आहे. महिला गोविंदा पथक पण आहे. वा भाई, बघू कोण फोडतं ही दहीहंडीतली.
सैराट झालं करणार होतं सैराट साहेबांना देवी पाड्यातल्या श्री गणेश पथकाने आपल्याला आधी जाऊन सलामी देता वरती, मग त्यानंतर मग एक थर लावायला सुरुवात करतील. यात पण अजून वेळ लागेल. आता तर 3, 3:15 झालेले दुपारचे. रात्री 10 वाजेपर्यंत हे. कुठे मी पावसाचं बोलत होतो, इथे तर ऊन येऊन गेलं. एनिवेज आता एक पथक आहे, सरस्वती पथक, ते लावत आहे थर. 8 किंवा 9 थर लावणार आहे. मी महिला शाखा प्रमुख मानसी आणि विजया सुरवसे यांना विनंती, मानसी आणि विजयाताई सुरवसे आणि ओम साई आणि पुढे सुंदर अशी ही समाधी गोपाळ कृष्ण महाराज की बोल 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 बजरंग बली की. अपना कितना नंबर है अभी? अपना कितना नंबर है? थोड़े फुर्सत भी मेरी जाग भी बाहों को दीजिए, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, आज की रात मजा तर काही जसं आपल्या जळगावला LK फाउंडेशनद्वारा सर्वात मोठी दहीहंडी असते सागर पार्कला, तसंच आहे ना इथे पण खूप मोठी दहीहंडी असते. म्हणजे एकीकडे नसते, इथे ना भरपूर ठिकाणी अशा मोठ्या दहीहंडी असतात, ज्या की क्रेनने लटकवलेल्या असतात दहीहंडी. आणि मग पथकाला आहे ना एक थर लावून फोडायचं असतं. आणि ही तर एवढ्या वरती आहे ना, संध्याकाळीला थोडं खाली घेतील. जेवढं पथक आहे ना थर लावतील त्या हिशोबाने तिला खाली घेणार आहे. नाही तर आता किती वरती येते, कमीत कमी हिला आहे ना 15 ते 20 थर लावावं लागतील, तेव्हा जाऊन ही फुटेल दहीहंडी. आणि क्रेन पण बघा ना किती मोठी आहे आणि किती हाईटला गेलेली आहे ती. खरं सांगू ना, दहीहंडी बघायला एवढी मजा येते ना, एवढं छान वाटतंय ना. आणि आता अचानक पाऊस सुरू होऊन गेला. इथे आहे ना पाऊस आणि ऊन काही समजत नाही केव्हा पण येऊन जातं. आणि इथे जे गोविंद पथक उभे आहे ना, टोटली खाली पूर्ण बिकॉज ते वरतून जेव्हा पडताना खाली तर खाली एकदम जमीन फ्लॅट असते आणि त्यांना लागायला नको, त्यासाठी म्हणजे आधीच गारा करून ठेवता, म्हणजे कसं पडले तरी त्यांना तेवढं लागत नाही. सेलिब्रिटी आलं होतं माधवी निमकर, उद्ध्वस्त करेन माझा भूतकाळ, उद्ध्वस्त करेन माझा भूतकाळ, कारण मी आहे
माझ्या भविष्याची मालकीण शमी. खूप खूप आभार आणि धन्यवाद. मुलांची किती काळजी घेतो ते तुम्ही बघा. तुम्हाला बक्षीस देण्यासाठी स्वतः माधुरीताई नेटकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी घरातल्या आपल्या एकट्याला विनंती करतो आणि ओंकार पाल याला विनंती करतो, माधुरीताई आपण त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसं तुम्ही इथे बघताय गाईस की इथे मोस्टली फिमेल सेलिब्रिटीज येत आहे. तर आहे ना हे दरवर्षी फिमेल सेलिब्रिटींना इथे बोलवता आणि ते इथे नंतर डान्स वगैरे. गौतमी पाटील आली होती त्याने केला, गौतमी पाटील आली होती तिने केला, त्यानंतर राधिका पाटील होती आणि माधवी होती एक सेलिब्रिटी तिने पण केला. आता एक बॉलिवूड डान्स आहे गुलाबी साडीवर. पागल करतो तुझे मोर मिशीचा गुलाबी साडी आणि मराठा मोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे वारी. आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री वाणिज्य मंत्री उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय आमदार पियुष गोयल साहेब यांचे आगमन झालेलं आहे. भारताचे केंद्रीय वाणिज्य मंत्री उत्तर मुंबईचे खासदार सन्माननीय आमदार पियुष गोयल साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करायचे, दोन्ही हात वर करून पियुष गोयल साहेबांचं अभिवादन करायचंय. सर्वांनी दोन्ही हात वर करून पियुष गोयल साहेब यांचं अभिवादन करायचंय. केंद्रमंत्री आलेले ना त्यांच्यासाठी ही सलामी होती. एक रिया गोविंदा पथकाने सलामी दिलेली आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेले, अजून रात्री 10 वाजेपर्यंत ही दहीहंडी जेव्हा फुटेल तेव्हा फुटेल. आता आधी तर फक्त थर लावता, नंतर मग रात्री येतील फोडायला. मित्रांनो संध्याकाळचे 6:45 होत आहे आता आणि बघा किती सुंदर वाटतंय ना. स्टेज वगैरे लाईट लागले तेव्हा तर. आणि तिथे ना आता देवेंद्र फडणवीस ना तर त्यांचं आगमन होतंय आता. माननीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांचा आगमन झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व उच्च नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत. मी सर्व दहीहंडी पथकांना विनंती करतो आपण सर्वांनी साहेबांचा हात वर करून स्वागत करायचं आहे जोरदार. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. घोडा पालखी, हाती घोडा पालखी. या ठिकाणी उपस्थित आपले लाडके आणि लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सुर्वेजी, त्याचप्रमाणे प्रवीण दरेकरजी, सर्व मान्यवर राज आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लगता है मेरा सावन देखो आज खिला है
आता रात्रीचे वाजलेले 8, अजूनपर्यंत दहीहंडी फुटलेली नाही. मी 2 वाजेपासून आलेला आहे इथे आणि असंच उभा वगैरे थोड्या वेळ इथे बसायला चालला गेला होता. आणि आता मस्त लाईट वगैरे लागले तर बघा दहीहंडी किती सुंदर दिसते वरती. प्रसाद ओक सरांचा, त्याचबरोबर देसाई सरांचा आणि क्षितिज दादाचा प्रसाद ओक आलेले आता सत्कार करणार आहोत. सन्माननीय आमदार प्रकाश दादा सुर्वे हे त्यांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहेत. प्रसाद ओक सरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आवर्जून उपस्थिती दाखवला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी मी सन्माननीय ओक साहेबांचा, क्षितिज दादाचा आणि देसाई साहेबांचा मनापासून ऋणी आहे. त्याचबरोबर सचिन जोशी साहेबांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बाय द वे आता पब्लिक आहे ना एवढी वाढलेली ना, हे बघा. चाचा मौसी जे क्यों भी आयल बा, एक बार दोनों हाथ उठा के तनी आशीर्वाद देना हो. और सबसे पहले तो वीर छत्रपति शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश, जय बिहार. और बहुत अच्छा लग रहा है कि आज ये जो संगम जो देखने को मिल रहा है और इतनी बड़ी तादाद में देखने को मिल रहा है. आप सभी लोग माझा वेगळा मधले ऍक्टर आहे. वन्स मोर पाहिजे त्यांना, वन्स मोर पाहिजे, वन्स मोर पाहिजे. वेलकम यू टू देवीपाडा दहीहंडी महादेव महोत्सव. हमारा दस्तूरला आपण सगळे ओळखतो ना. इंस्टाग्रामवर सर्वात ट्रेंडिंग हमारा टाकलं की लगेच दस्तूर मागे लिहून येत आहे. आज आपल्या सर्व दहीहंडी पथकांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. आम्हाला पाऊस पण सुरू झाला. आपका क्या होगा जनाब अली, आपका क्या होगा. आणि आता इथे येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ते पण इथे येत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले. डान्स पाहिजे ना. एक मराठी सिरियल होती, आरू म्हणून एक मराठी सिरियल होती, तर त्यामधले ऍक्टर आहेत. अरे थक गए क्या अंकल. माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून मी स्वागत करतो. सगळ्या गोविंदांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे
प्रकाश सुर्वे यांचा गोविंदा मी कसा काय चुकवू शकतो. मला यायलाच पाहिजे इथे, त्यामुळे मी इकडे दरवर्षीप्रमाणे येतो. याही वर्षी आलो. एकनाथ शिंदे साहेब तर गेले आता आणि आता लागले ते थर लावायला. आता फुटेल दहीहंडी. बघू अजून किती वेळ लागेल. एक ऍक्टर आली आहे, तिला ओळखलंच असेल तुम्ही, सोनू की टिटू की स्वीटी. पुन्हा थर लावायला सुरुवात झालेली आहे आणि आता तर बरोबर प्रॉपर मिडल मध्ये लावत आहे थर दहीहंडीच्या खाली. शॉल घेऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मी पुन्हा एकदा संभाजी क्रीडा मंडळ यांनी लावलेलं आहे. पहिल्यांदा देवीपणामध्ये 8 थरांचं त्यांनी या ठिकाणी सरळ आणि विघ्नहर्ता. तर इथले जे आमदार आहे ना ते बोलले की म्हणजे ज्यांनी आयोजन केलेलं आहे तर ते बोलले की जो पण 8 थर तर हे नॉर्मली लावतात, हे दोघी पथक 8 थर लावतात. जर ह्या दोघांमधनं ज्यांनी पण 9 थर लावले ना तर मानाची हंडी त्यांना दिली जाईल आणि ते दहीहंडी फोडतील. तर बघू कोण फोडतं. तर 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे. 9वा बघू आता कुठून चढतो. यांना एवढा एक्सपिरियन्स असतो ना, आता चढताना एकदाही नाही पडले ते आणि उतरताना एवढे सुंदर उतरताना ते लिटरली बघा. यांची प्रॅक्टिस गाईस महिन्यापासून सुरू होऊन जाते. असं नाही की हे काही दिवसापासून प्रॅक्टिसला सुरुवात करतील. खूप महिन्यापासून यांची प्रॅक्टिस असते आणि यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे हे एवढ्या लवकर 8 थर लावू शकतात. तो फायनली तो टाइम आलेला आहे जेव्हा ती क्रेन दहीहंडीला खाली आणते. आई केव्हाची वाट पाहत होतो. म्हटलं एवढ्या वरती चढतील काही गोविंदा तक दहीहंडी फोडायला, पण नाही, ते क्रेनने त्या दहीहंडीला खाली आणताय. फायनली चला संभाजी मित्रमंडळने थर लावायला सुरुवात केलेली आहे. साऊंड दादा जय जय महाराष्ट्र गाणं शोधून ठेवा पटकन. लागतात लोड करा आणि तयार ठेवा एकदम. अनेक महिने उत्सुकतेने जे दहीहंडी पथक ज्या क्षणासाठी थांबलेले आहेत तो क्षण हा संभाजी क्रीडा मंडळाला अनुभवायला मिळत आहे. देवीपाड्याची मागाटणे दहीकाला महोत्सवाची मानाची हंडी आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांची मानाची हंडी या ठिकाणी फोडलेली आहे. अरे हत्ती घोडा बाल की नमो पार्वती बंधू महादेव. जय श्रीराम. तर मित्रांनो बघितली की मुंबई सिटीमध्ये मागा ठाणे देवीपाडा या साईडला मी आलो होतो. तर किती सुंदर दहीहंडी साजरी करता इथे. म्हणजे प्रत्येक क्षणाला आहे ना इथे सेलिब्रिटी येत जातात आणि वेगवेगळे गोविंदा पथक ते येतात आणि प्रत्येक थर लावता 5 थर 7 थर 6 थर आणि ते त्यांचं बक्षीस घेऊन जातात आणि त्यानंतर इथे येऊन आहे ना ते मस्त सलामी पण देतात थर लावल्यानंतर. आणि एका गोविंदा पथकाने दहीहंडी फायनली इथे फोडलेली आहे. आता तुम्ही बघितलं की किती सुंदर पद्धतीने इथे साजरी केली गेली दहीहंडी.
मला पण खूप आवडली इथं. मुंबईची मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.